भाऊजी रमावतीच्या वाड्याचं हॉटेल करायचं ठरवतायत? कोणाला विचारून ठरवताय? घरातले मोठे भाऊ आहेत, कुटुंब प्रमुख आहेत. त्यांनी कोणाला विचारून निर्णय घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, पण तरी आज सकाळीच त्यांनी या मुद्द्यावर सगळ्यांची चर्चा केली आहे आणि सगळ्यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतला गेलाय. वाड्यातला 50% हिस्सा आम्हाला हवाय. त्या वाड्यावर जेवढा भाऊजींचा हक्क आहे तेवढाच आमचाही आहे. त्यामुळे आम्हाला तो हक्क मिळालाच पाहिजे. तुम्ही त्या वाड्याचं हॉटेल करा नाहीतर शॉपिंग मॉल करा, पण जर का आम्हाला वाड्यात हिस्सा मिळाला नाही तर मी हॉटेल होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. तिथे काय विशेष? विशेष असं काही नाही, फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. तुम्ही गेल्यानंतर अहिल्याताईंनी तुमच्यासाठी एक निरोप दिलाय माझ्याकडे. निरोप? कसला? रमावतीच्या वाड्याच्या मालमत्तेतला 50% भाग त्यांना हवाय. आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तसंच्या तसं तिला सांग, आणि जेव्हा सांगशील तेव्हा सगळ्यांच्या समोर सांग. काय ग, मला सगळ्यांना इथे बोलवलंयस? काही महत्वाचं बोलायचंय? अहिल्याताईंचं असं म्हणणं आहे की रमावतीतल्या वाड्याचा 50% हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे. अहिल्याताई, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काहीही होऊ शकत नाही. वाड्याच्या व्यवहारामध्ये फक्त वामनदादांचा आणि यांचा अधिकार असणार नाही, वाटा असणार नाही, तर आत्याबाई आणि अमृताचा सुद्धा अधिकार आहे. कुटुंब प्रमुख या नात्याने 51% भाग हा त्यांचा असेल आणि उरलेल्या 49% समान वाटणी केली जाईल. हे असं का? सगळ्यांना समान वाटा असेल ना, मग भाऊजींना 51% वाटा का? आईला वाटतील ते मुद्दे उपस्थित करू नकोस. मला वाटतं दादाचा निर्णय बरोबर आहे. सगळ्यांना त्यांच्या वाट्याचे बरोबर शेअर्स मिळत आहेत म्हटल्यावर प्रश्नच संपलाय ना. हा अन्याय आहे. मला भाऊजींशी बोललंच पाहिजे. काय कमी आहे ग तुला? प्रत्येक हाऊस माऊस प्रत्येक गोष्ट मिळतीये ना, चालू आहे ना सगळं. माझ्या पगाराचा प्रत्येक पैसा आणून तुला देतोय मी. काय हवंय अजून? बरं वाटलं तर वेगळा फ्लॅट घेऊन राहू आपण. हो हो, तुमच्या एवढ्याच्या पगारात कसला येतोय फ्लॅट? 1 BHK चा फ्लॅट सुद्धा येणार नाही. भाऊजी तिथे वाड्यात थाटामाटात राहणार, हॉटेल बांधून पैसे कमावणार, आणि आपण आयुष्यभर अडत राहायचं. स्वतःमध्ये काही करायची धमक नाही, बायको करते तिथे पाय ओढायचे. काय पाय ओढलेत मी तुझे? मी तुला फक्त समजावून सांगतोय. यालाच पाय ओढणं म्हणतात. आपण ज्या घरात राहतो ना त्या घरातल्या माणसांशी प्रेमाने वागावं लागतं. त्यांच्याशी उभ्या आयुष्याचा दावा मांडायचा नसतो. ठीक आहे, मला या घरात तुमच्या आयुष्यात स्थान देऊन तुम्ही उपकार करताय हेच दाखवून द्यायचंय ना तुम्हाला. मी तुमच्या तुकड्यांवर जगते हेच दाखवायचंय ना तुम्हाला. काय बोलतेस तू? मला आता गुलामगिरीत जगायचं नाहीये. मला ही सगळी बंधनं तोडायची आहे. काय करणार आहेस तू? मला तुमच्याकडून डिवोर्स हवाय. एवढ्याशा क्षुल्लक कारणावरून घटस्फोट? तुला काय वाटलं घटस्फोट घेणं म्हणजे पार्लर मध्ये जाणं इतकं सोपं आहे? हे क्षुल्लक कारण नाहीये, आणि फक्त याच कारणावरून नाही, तर आजपर्यंत या घरात माझा जो काही छळ झालाय, माझी घुसमट होते ना, त्याला कंटाळून मी हा निर्णय घेतलाय. प्रत्येक गोष्टीचा दोष तुम्ही फक्त मलाच दिलाय. वस्तुस्थिती याच्या अगदी उलटी आहे. उगाच माझ्यावर वाटेल ते आरोप करू नकोस. युवराजला किती हौसेने आपण दत्तक घेतलं होतं, पण त्यालाही परत देण्याचा निर्णय घेतला का? काय दाखवायचं होतं तुम्हाला? की मी वाईट बाई आहे, मला मूल सांभाळता येत नाही, हेच ना? मग काय चुकीचं आहे त्यात? त्या लेकराबद्दल तुला काहीही माया, ममता, प्रेम काहीतरी आहे? आईला तुझ्या या अशा स्वभावामुळेच ना कदाचित आपल्याला. एक शब्दही बोलू नका. मला डिवोर्स हवाय, तेही ताबडतोब. ठीक आहे, मलाही तुझ्यासारख्या बाई बरोबर ह्यापुढे राहण्याची इच्छा नाहीये. तुला डिवोर्स हवाय ना? मिळेल, ताबडतोब मिळेल. उद्या ऍडव्होकेट तिरोडकर येतील. त्यांना माझ्या वडिलांच्या विल संदर्भात काहीतरी सगळ्यांशी बोलायचंय. बर, म्हणजे वामन आणि वाकणीस तिथे असतीलच, पण तूही जरा लक्ष घाल. चालेल. मी थांबेन तेव्हा तिकडे, आणि काही लागलं तर तुम्हाला कळवेन. हो, हा, 1 मिनिट. आय लव्ह यू. ठेवते.